वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल हाती आलेला आहे। वसईकर जनतेने हितेंद्र ठाकूर यांना पुन्हा एकदा पुढच्या 5 वर्षासाठी सत्ताधारी पक्ष म्हणून निवडून दिलेला आहे आणि याच निवडणूक निकालाचं विश्लेषण आपण पाहणार आहोत। महाविकास आघाडी हितेंद्र ठाकूर यांच्या जाळ्यात कशी फसली, किमान 10 ते 15 जागांवर जिंकण्याची संधी असताना, शक्यता असताना, क्षमता असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कशी राजकारणात माती खाल्ली, भारतीय जनता पार्टीचे स्थानिक नेतृत्व कसं कमी पडलं, भारतीय जनता पार्टीच्या कोणत्या घटकाने ठाकूरांसाठी जमेची बाजू उभी केली आणि हितेंद्र ठाकूर यांनी कोणत्या पातळीवर कोणतं राजकारण केलं आणि सत्ता पाहिली, या अनेक मुद्द्यावर आपण राजकीय विश्लेषण करणार आहोत। मी नवनाथ गुरव आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वसई विरार महापालिकेची निवडणूक लढवताना राजकारणात कशी माती खाल्ली त्याचा आपण तपशील पाहतोय। महाविकास आघाडीला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वसई विधानसभा मतदारसंघातून साधारण 63,000 आणि काही मतं मिळाली होती। महाविकास आघाडीला किमान वसई विधानसभा मतदारसंघामध्ये उत्तम जनाधार होता। हितेंद्र ठाकूर यांच्या लक्षात आलं होतं, महाविकास आघाडी जर ताकदीने लढली तर भाजपला फुकट फायदा होतोय आणि आपल्याला राजकीय नुकसान होतंय। हितेंद्र ठाकूर हा अतिशय मुत्सद्दी राजकीय नेता आहे आणि अभ्यासाची जोड असलेला हितेंद्र ठाकूर यांच्यासारखा दुसरा नेता वसई विरारच्या राजकारणात नाही। दुसऱ्या बाजूला हितेंद्र ठाकूर यांच्याकडे राजकारणात प्रचंड संयम आहे, म्हणजे स्वतःची चूक मान्य करायची, त्या चुकीत बदल करायचा आणि विरोधकांच्या मानसिकतेचा, कार्यपद्धतीचा, भूमिकेचा अभ्यास करायचा आणि आपला डाव टाकायचा, ही हितेंद्र ठाकूरांच्या राजकारणाची विशेष अशी ओळख आहे। हितेंद्र ठाकूर यांनी महाविकास आघाडीची पहिल्यांदा शक्ल केली, म्हणजे वसई विधानसभा मतदारसंघातल्या निवडणूक निकालानंतर भारतीय जनता पार्टीला आधी अडवायचं असेल तर महाविकास आघाडीला काय करावं लागेल, संपवावं लागेल। हे हितेंद्र ठाकूर पूर्णपणे ओळखून होते। हितेंद्र ठाकूरांनी अगदी व्यवस्थित उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा राजकीय गेम केला। त्यांना सुरुवातीला जवळ घेतलं। उद्धव ठाकरेच्या शिवसेनेला स्वतंत्र अशी कोणतीही राजकीय रणनीती ठरवूच दिली नाही आणि ती ठरवण्यासाठी वेळच त्यांच्याकडे ठेवली नाही। ठाकूरांनी जवळ घेतलं आणि ऐन उमेदवारी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवसापर्यंत संपूर्ण राजकारण गुलदस्त्यात ठेवलं। निवडणूक लढवण्याच्या चिन्हावरून हितेंद्र ठाकूरांनी ठाकरेंच्या शिवसेनेला ठरवून बाजूला केलं। हे ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वात शेवटी लक्षात आलं, तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती। दुसऱ्या बाजूला हितेंद्र ठाकूरांनी छोट्याशा काँग्रेसची 3 विभागामध्ये विभागून अशी काँग्रेस उद्ध्वस्त केली, म्हणजे ओनिल अल्मेडा, विजय पाटील आणि काँग्रेसचे खरे कार्यकर्ते, या 3 घटकामध्ये हितेंद्र ठाकूर यांनी काँग्रेसला विभागून टाकलं। ओनिल अल्मेडाला इतकं जवळ केलं की त्याला असं वाटलं की हितेंद्र ठाकूरमुळे मी आत्ता नगरसेवक होणार आहे, त्यामुळे ओनिल अल्मेडा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत हे विसरून राजकारणात उद्या नगरसेवक आपण झालो या आविर्भावात सर्व प्रक्रिया करत होते। म्हणजे खऱ्या काँग्रेसच्या निष्ठावंत आणि सक्षम कार्यकर्त्यांना ओनिल अल्मेडा यांनी मुलाखतीपासून सुद्धा दूर ठेवलं। काँग्रेसचे उद्याचे जिल्हाध्यक्ष असू शकतात अशा मॅकेन्झी डाबरेला ओनिल अल्मेडा यांनी मुलाखतीपासून नियोजनपूर्वक ठरवून दूर ठेवलं। ही ओनिल अल्मेडा यांची अतिशय खालच्या पातळीवरची राजकीय कार्यपद्धती। विजय पाटलांना हितेंद्र ठाकूरांनी स्वतंत्र हाताळलं, त्यांच्या कुटुंबामध्ये दोघांना उमेदवारी दिली आणि विजय पाटीलांना हितेंद्र ठाकूरांनी आपल्या धोरणाप्रमाणे भूमिका घ्यायला भाग पाडलं। म्हणजे काँग्रेसचा जो कणा होता, म्हणजे काँग्रेसचा कणा म्हणजे विजय पाटील यांच्याकडे काँग्रेसची अर्थव्यवस्था म्हणून पाहिलं जातं, तोच कणा हितेंद्र ठाकूरांनी आपल्या ताब्यात ठेवला। ओनिल अल्मेडाला स्वतःची बुद्धी नाही अशी परिस्थिती हितेंद्र ठाकूरांनी राजकारणात निर्माण केली आणि त्यामुळे काँग्रेसचा खरा कार्यकर्ता आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना अशी मैदानात उतरले। म्हणजे काँग्रेसची मतविभागणी झाली। त्यामुळेच आपण वसई विधानसभा मतदारसंघातले काही
प्रभाग पाहिले तर ज्या प्रभागामध्ये वसई विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला हितेंद्र ठाकूर यांच्यापेक्षा अधिक मतदान होतं, त्याच ठिकाणी हितेंद्र ठाकूरांचा या महापालिकेच्या निवडणुकीत विजय झाला आहे। याचा अर्थ हितेंद्र ठाकूरांनी आधी महाविकास आघाडीची शक्ल केली आणि महाविकास आघाडीच्या जाग्यावर बहुजन विकास आघाडीचे पक्षप्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी स्वतःचे उमेदवार निवडून आणले। हितेंद्र ठाकूर यांनी हे जे काय राजकारण केलं हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना निवडणूक निकाल आल्यानंतर सुद्धा समजलेलं नाही। हे हितेंद्र ठाकूर यांचं खरं राजकारण आहे। महाविकास आघाडीला हितेंद्र ठाकूरांनी राजकीय पटलावर पूर्णतः उद्ध्वस्त केलेलं आहे आणि त्याच ठिकाणी हितेंद्र ठाकूर यांनी स्वतःचे उमेदवार जिंकून आणलेले आहेत। जर महाविकास आघाडी एकत्र राहिली असती तर कल्पना करा हितेंद्र ठाकूर यांचे उमेदवार त्या ठिकाणी जिंकू शकत होते का? तर त्याचं उत्तर आहे नाही। एकूण वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि त्याच्यासोबतचे इतर घटक पक्ष यांना किमान 10 ते 15 जागांवर नगरसेवक जिंकून आणणं शक्य होतं, तेवढं त्यांचं मताधिक्य होतं। परंतु महाविकास आघाडीला हितेंद्र ठाकूर यांनी गोल 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 फिरवलं आणि फेकून दिलं आणि त्यांच्याच बालेकिल्ल्यात त्यांच्याच मताधिक्य असलेल्या ठिकाणी हितेंद्र ठाकूर यांनी आपले नगरसेवक निवडून आणले। हितेंद्र ठाकूर यांच्यासोबत बैठका घेणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची आता मूर्खाट गिनती झालेली आहे। महाविकास आघाडीला किमान 10 ते 15 जागा जिंकण्याची संधी, शक्यता आणि क्षमता महाविकास आघाडीकडे असताना सुद्धा हितेंद्र ठाकूरांच्या राजकारणाला महाविकास आघाडी बळी पडली। महाविकास आघाडीच्या नेत्यांना हितेंद्र ठाकूरांचं राजकारण शेवटपर्यंत समजलं नाही। त्याचमुळे हितेंद्र ठाकूर आत्ता वसई विरार महापालिकेच्या सत्तेत आहेत। आता या जोडीनेच हितेंद्र ठाकूर यांना मदत होईल अशी भूमिका भाजपच्या पटलावर हितेंद्र ठाकूरांचे सुप्त सहकारी आहेत। आता ते रवींद्र चव्हाणांना कळालेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना समजायला अजून थोडा वेळ लागेल, कारण पेलारच्या रेड कार्पेट हॉटेलमध्ये सर्व मुस्लिम लोकांना बोलावून तुम्ही बहुजन विकास आघाडीला मतदान करा असं कोणत्या नेत्यांनी सांगितलं? भाजपला हरवण्याची हितेंद्र ठाकूरांकडे क्षमता नव्हती आणि खरंच नाहीये। आज भाजपचं मतदान जे कमी झालंय त्याचं कारण असं आहे, भाजपचे मंडळ अध्यक्ष, कार्यकर्ते, बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख हे सर्व कार्यकर्ते भाजपच्या उमेदवार निवडीच्या प्रक्रियेमुळे भाजपच्या त्या नेत्यांवर प्रचंड नाराज होते, त्यामुळे ते निष्क्रिय होते। याचाच फायदा हितेंद्र ठाकूर यांना झाला। दुसऱ्या बाजूला भाजपने पूर्ण ताकदीने स्वबळावर निवडणूक लढवण्याची क्षमता असताना सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेला सोबत घेतलं आणि हितेंद्र ठाकूरांना 5-25 जागावर जिंकण्याचा मार्ग मोकळा करून दिला। या अशा अनेक वेगवेगळ्या मुद्द्यावर आपण राजकीय विश्लेषण पाहणार आहोत। तुर्तास महाविकास आघाडीच्या नेत्यांना हितेंद्र ठाकूर यांच्यासोबत जी काय राजकीय बोलणी करायची होती ती बोलणी योग्यरित्या करता आली नाही। हितेंद्र ठाकूरांचा राजकीय डाव महाविकास आघाडीच्या नेत्यांना शेवटपर्यंत कळालेला नाही। पुढच्या भागामध्ये आपण ठाकूरांच्या राजकीय रणनीतीमुळे ओनिल अल्मेडांनी काँग्रेस कशी संपवली आणि ठाकूरांना त्याचा कसा राजकीय फायदा झाला त्याचा तपशील पाहू।